राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये महायुतीने मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला आहे। एकूण 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना त्यापैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत, तर उर्वरित 11 जागांसाठी आज 18 जून रोजी मतदान पार पडत असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 द्विवार्षिक जागा आणि नागपूर येथील एका पोटनिवडणुकीसह एकूण 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती। निवडणूक आयोगाने 18 जून मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणीचा कार्यक्रम निश्चित केला होता। नामनिर्देशन माघारीच्या अंतिम टप्प्यानंतर राज्यातील 6 मतदारसंघांमध्ये विरोधकांना उमेदवार टिकून ठेवण्यात अपयश आल्याने महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। त्यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने अर्धा विजय आपल्या खिशात टाकला आहे। आता उर्वरित 11 जागांसाठी मतदान होत आहे। यामध्ये सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, जळगाव, नांदेड, अमरावती, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, बीड आणि नागपूरसह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघाचा समावेश आहे। या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावत आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे। विशेषतः अनेक ठिकाणी बंडखोरी, नाराजी आणि क्रॉस वोटिंगच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। यावेळेस राजकीय विश्लेषकांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याने अनेक मतदारसंघांमध्ये त्यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीनेही शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे, कारण या निकालातून राज्यातील स्थानिक राजकारणातील सध्याचे शक्ती समीकरण स्पष्ट होणार असून आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीही हा निकाल दिशादर्शक ठरणार आहे। तर विधान परिषद निवडणुकीत महायुतीने आधीच 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे। उर्वरित 11 जागांवरील मतदानानंतर आता 22 जूनच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।